नमस्कार बालमित्र हो, आज आपण नाशपाती फळाची माहिती पाहणार आहोत। नाशपाती हे एक मऊ गोड फळ आहे जे सफरचंदापेक्षा गोड आणि थोडे मोठे असते। हे वरच्या बाजूला थोडे बारीक आणि खालून गोल आकारात असते, ज्याला पियर शेप म्हणतात। साधारणपणे याची बाह्य त्वचा पिवळसर हिरवी असते आणि आतील बाजू पांढरी मऊ लगदा असते। नाशपातीमध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील रक्त वाढते आणि अशक्तपणा अथवा इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते। सोबतच योग्य प्रमाणात ऑक्सिजनही शरीराला पोहोचतो, त्यामुळे सर्व योग्य प्रकारे काम करू शकतात। नाशपाती हे रसाळ फळ आहे, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते। हे आतड्यांमधून आणि शरीरामधून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो। याच्या मदतीने तुमचे शरीर तर स्वच्छ केले जाऊ शकते। यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातून सोडियम काढून टाकते आणि रक्तदाबाची समस्या टाळते। नाशपातीमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त तसेच फायबरचे प्रमाण जास्त असते। हे संयोजक त्यांना वजन कमी करण्यासाठी उत्तम फळ बनवते, कारण फायबर आणि पाणी तुम्हाला जास्त काळ पोट भरून ठेवण्यास मदत करू शकतात। नाशपातीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे। हे रक्तातील साखरेची पातळी रोखण्यास मदत करते, तथापि ते फक्त कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे। नाशपातीमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। त्यात असलेले अँटीऑक्सिडंट हृदयाच्या वतीने कडकपणा कमी करू शकतात। नाशपाती फळांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन के, खनिजे, पोटॅशियम, फिनोलिक संयुगे, फोलेट, फायबर, तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि सेंद्रिय संयुगे देखील नाशपातीमध्ये आढळतात। हे नकळत आरोग्यासाठी अनेक फायदे देतात। नाशपातीत असलेले कमी प्रमाणातील कॅलरीज वजन कमी करण्यास मदत करतात। नाशपातीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते। अशा परिस्थितीत ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांनी हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी नाशपातीचे सेवन करावे। या फळामुळे ॲनिमियाच्या कमतरतेवर मात करता येते। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।